मग शक्तिपात घेतल्यानंतर काय काय जाणवलं? दिवस कसा गेला आजचा? मस्त. व्हेरी मॅम गुड. दिवस तर इतका सुंदर होता ना, म्हणजे मी संडे छान एन्जॉय करू शकते. डोक्यातलं सगळं मेस जे होतं ना ते एकदम निघून गेलं. खूप शांततेत दिवस गेला आणि देवाच्या सानिध्यात फार वेळ गेला माझा मुळात म्हणजे. आणि शांत वाटलं दिवसभर. ओके, त्याचीच ऊर्जा घेतली आज आपण. ओके. ओके. तर आज आपण बघणार आहोत ऍक्टिव्हेशन. ऍक्टिव्हेशन म्हणजे काय, तर आपण जी ऊर्जा घेतली आहे तिला आता ह्याच्या पुढे ऍक्टिव्ह कसं ठेवायचं आहे ते आधी आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर शक्तिपात होतो हे कळलं, कसा होतो, काय जाणवतं? हो. हो, म्हणून कळलं. आजचा सेशन खूप महत्वाचा आहे, जेणेकरून आज आपण ऍक्टिव्हेशन करणार आहोत आणि आयुष्यात पहिल्यांदा आपण स्वतःची हिलिंग करणार आहोत स्वतःच्या हाताने. म्हणून आजचा दिवस इम्पॉर्टंट आहे. पाण्याची चव बदली चेंज करणार आहोत. त्याच्यानंतर मिठाचा खारटपणा आपण कमी करू शकतो का ते बघणार आहोत. ओके. बघायचंय करू शकतो का, पॉसिबल आहे का. हं? तर सगळ्यात आधी ऍक्टिव्हेशन. तर ऍक्टिव्हेशन तुम्ही पाहिजे थोडा वेळ करू शकता. शक्तिपात मात्र एकदाच घ्यायचा आहे. शक्तिपात वारंवार घ्यायचा नाहीये. ऍक्टिव्हेशन तुम्ही रोज करू शकता, त्याच्यामध्ये काही बंधनं नाहीये. ठीक आहे. आणि शक्तिपाताचा व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळत नाही, ते आपण करतच नाही. कारण की व्हिडिओमधून शक्तिपात दिला जाऊ शकत नाही, त्यामुळे तो रेकॉर्डिंग करून पण अर्थ नाही आणि मी दिसत पण नाही. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, सगळ्यांनी आधी रेखीची प्रार्थना मी आधी जे सांगते ती लिहून घ्यायची आहे. रेखीची प्रार्थना म्हणजे रेखीचं आवाहन करावं लागतं. व्हॉट एव्हर आपण रेखीचा युज करून जर करत असू त्याच्या आधी इव्होक करावं लागतं ना, इन्व्होक करावं लागतं त्या एनर्जीला. म्हणून त्याला बोलतात आवाहन. रेखीच्या आवाहनाची प्रार्थना काय आहे? रोज बघता तुम्ही, व्हिडिओ लागलेला असतो तिकडे. लक्ष आहे का कोणाचं? जाणून बुजून तो असा बनवलेला आहे. मी स्वतःची आभारी आहे. माझ्या लिहा लिहा, माझ्याकडे माझी नाही आभारी आहे मी. लिहायचं, मी स्वतःची आभारी आहे. माझ्या माता पित्यांची आभारी आहे. माझ्या समस्त गुरुजनांची मी आभारी आहे किंवा गुरुजनांचा मी आभारी आहे. या दिव्य रेखी शक्तीचा मी आभारी आहे. त्याच्यामध्ये ऍड करू मॅम शकता की माझ्या मॅम ईश्वर थर्ड लाईन गुरूंचा मी सांगा ना. आभारी आहे. थर्ड लाईन सांगा ना, माता पिता मी पुन्हा नंतर. रिपीट करते, मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पित्यांची आभारी आहे. समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझ्या ईश्वर गुरूंची आभारी आहे. सद्गुरू असतील तर सद्गुरूंची आभारी आहे. या दिव्य रेखी शक्तीची मी आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी अमृत बोलत आहे. हे 3दा रिपीट करायचं. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके. ही आहे रेकीच्या आवाहनाची प्रार्थना. त्याच्याने आपण एनर्जीचं आवाहन करणार आहोत. त्याच्यामध्ये रेकी आली, आपले ईश्वर गुरु आले, माता पिता पण आले, सद्गुरू सुद्धा आले. तर सगळ्यांचं आपण आवाहन करायचं आहे. आता सगळ्यांनी थोडं पटकन पाणी पिऊन घ्या, ऍक्टिव्हेशन करायचं आहे. दोन्ही हात रब करायचं आणि उजवा हात खाली, त्यावर तुमचा डावा हात आणि क्लॉकवाईज मोशन मध्ये हळूहळू हात फिरवायचा आहे.
कोणता मोशन? क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेने हळूहळू 21 टाइम्स, 21 वेळा. आणि काय बोलायचं आहे? हळूहळू. सोनिया, हळू, घरा फिरवायचं नाहीये, हळूहळू. आणि काय बोलायचं आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. मॅडम डोळे बंद चार्ज, ठेवायचे, ओपन ठेवायचे. हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. फील इट. डोळे बंद केले तरी चालणार आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील ही अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ज्यांनी शक्तिपात घेतला नाही त्यांनी ते सुद्धा करू शकतात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 रिपीट दिस. अंदाजे 21 वेळा करायचे. 21 असं काउंटिंग करून तिकडे लक्ष नाही द्यायचं. अंदाजे 21 वेळा करायचं आहे. डाव्याच्या हाताच्या बरोबर उजवा ना मॅडम, का उजव्याच्या हो. बरोबर? एक सेकंड. पुढचं झालंय. त्याच्यानंतर हात चेंज करायचा. डाव्या हातावर उजवा हात आणायचा आणि सेम प्रोसिजर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 21 टाइम्स. क्लॉकवाइज मोमेंट. Charge, heal and protect my palm chakra. 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 Continue doing this. झालंय? ज्यांचं झालंय त्यांनी आता पुढे काय करायचंय? डाव्या हाताची मूठ करायची आहे आणि मांडीवर ठेवायची आहे. डाव्या हाताची मूठ करून येस तसंच मांडीवर ठेवायची आहे आणि उजव्या हाताने सहस्त्रार चक्रावरती बोलायचं आहे. सेम. चार्ज, हील
and protect my 7 chakras. 21 times clockwise movement, charge, heal and protect my 7 chakras. 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 झालं. नेक्स्ट आहे हाताची मूठ तशीच ठेवायची आहे. नाभी चक्रावरती करायचं आहे. जन्माची सुरुवात नाभीपासून आहे म्हणून नाभीला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. सो सेम क्लॉकवाईज मुवमेंट नाभीच्या वरती. काय करायचं? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. असं नाभीच्या वरती फिरवायचा आहे हात. क्लॉकवाईज मुवमेंट 21 टाइम्स. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. उजवीकडून Charge, clockwise movement. उजवीकडून दाब. Clockwise movement. Charge, heal and protect my Nabhi chakra. 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 Continue. Done. आता हाताची मूठ ओपन करायची आहे. दोन्ही हात हृदय चक्राच्या समोर, छातीच्या हृदय चक्राच्या समोर. चार्ज, heal and protect my whole body and aura. आपलं संपूर्ण शरीर आणि ऑरासाठी. Charge, heal and protect my whole body and aura. Charge,
heal and protect my body and aura. फिरवायचा नाहीये हात, तसाच ठेवायचा स्टेबल. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Continue this अंदाजे 21 वेळा. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Okay. Done. Now, rub your hands again. एनर्जीचा आपल्याला एक सर्क्युलर एनर्जी बॉल बनवायचा आहे. एनर्जी फील होते का बघा सगळ्यांना. थोडंसं मागे पुढे करायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. एनर्जी सारखा असा बॉल वाटणार आहे. एनर्जीचा बॉल क्रिएट झाल्यासारखा फील करा. पायात हळूहळू करा. स्लोली डिस्टन्स वाढवा. आधी जवळ असून केलं तरी चालेल. स्लोली डिस्टन्स वाढवू शकता. इज इट being created now? आता या एनर्जीच्या बॉलला ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे जी स्वतः तुमच्या हातांच्या ऊर्जाने तुम्ही तयार केलेली आहे. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डला, या ऊर्जेला आपण सहस्रार चक्रातून ग्रहण करायचं आहे. सो व्हॉट यू नीड टू डू, त्याला जस्ट लिफ्ट करायचं आहे आणि सहस्रार चक्रावरती त्याला प्लेस करायचं आहे. डोळे बंद करा. वन्स यू प्लेस दिस, डोळे बंद. या एनर्जी बॉलला क्राउन चक्रावर ठेवायचं आहे. डोळे बंद करून कल्पना करा आणि म्हणा की यू नीड टू इमॅजिन की ही ऊर्जा आता तुमच्या सहस्रार चक्रातून हळूहळू तुमच्या शरीराच्या आत सिस्टमॅटिकली पसरत आहे, प्रवेश करत आहे. प्रत्येक चक्रातून, प्रत्येक अवयवातून 7ही चक्र, संपूर्ण बॉडी, ऑरा, मन, मस्तिष्क या सगळ्यांमध्ये ही ऊर्जा आपण आता ऍब्झॉर्ब करत आहोत. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून आता प्रवेश करत आहे. तुमचं शरीर, 7ही चक्र, ऑरा, मन,
मस्तिष्क यामध्ये कुठल्याही प्रकारची कुठल्याही कारणाने जर नकारात्मकता असेल तर ती ह्या दिव्य रेकीच्या उपचारात्मक शक्तीने कायमस्वरूपी हील होत आहे. कायमस्वरूपी हील होत आहे. कायमस्वरूपी हील होत आहे. कायमस्वरूपी हील होत आहे. हळूहळू हात खाली खेचायचा आहे आणि अनुभव करायचा आहे की तुमच्या शरीराच्या आत ही ऊर्जा जसा जसा तुमचा हात खाली येणार तशी तशी ही ऊर्जा संपूर्ण शरीरभर पसरत आहे. You need to feel and do it. Do it slowly. Complete healing, complete healing, complete healing. Done? अनुभव घेतला स्वतःच्या ऊर्जांचा. पुढे आता पुन्हा हात रब करायचा आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आता ऑलरेडी आपण आवाहन केलेलं आहे हा. म्हणून थँक्स टू मी, थँक्स टू रेकी हात रब करायचे आहेत. आणि तुमच्या शारीरिक लेवलवरती किंवा मानसिक लेवलवरती तुम्हाला जिथेही पेन असेल, ताण असेल, तणाव असेल, तिथे हाताच्या स्पर्शाने हिलिंग चालू करायची आहे. आणि हिलिंग कधीपर्यंत करायची आहे? स्पंदन सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. स्टार्ट डुईंग इट. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायची आहे. मॅडम पाय दुखतात तर पायावर ठेवून हात चालेल का? हो चालेल. जो कोणता अवयव असेल त्या अवयवावरती हात ठेवून हिलिंग द्यायची आहे. टच करायचं की डिस्टन्स ठेवायचं थोडं? दॅट डिपेंड्स. तुम्ही काल मी सांगितलेलं आयदर तुम्ही टच करू शकता किंवा हॉवर करू शकता. मॅडम पाय लांब करावे लागतील चालेल का? हा चालेल. प्रत्येक वेळेला रब करायचं, दुसरीकडे ठेवायचं असेल तर ना? हो. एका वेळी एकाच ठिकाणची हिलिंग करा. घाई घाई करून सगळीकडे हात फिरवत बसू नका. बी सिरियस अबाउट इट. सारखा सारखा हात रब करत बसायचं नाही. एकदा संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. फोकस अँड डू इट. सोबत तुम्ही अफर्मेशन देऊ शकता की तुमचा हा पर्टिक्युलर अवयव आता संपूर्णतः हेल्दी बनलेला आहे. जोपर्यंत संवेदना संपत नाही तोपर्यंत हिलिंग चालू ठेवायची आहे. आपण डिसाईड करत नाही हील झालं आहे की नाही. ती एनर्जी डिसाईड करणार आहे. सो एका वेळेला एकच. हॅलो मॅम. हा बोला. हॅलो. हे मुलीवरती मी देऊ शकते का? ती अभ्यासात थोडी हो. केलेलं लक्षात नाही राहत. पण आता लगेच तिला फरक नाही पडणार. लगेच थोडी ना लक्षात मेमरी वाढणार आहे. आता लगेच 2 मिनिटात तुम्हाला स्वतःवरती तुम्ही करू शकताय. अच्छा ओके. जिथे तुम्हाला करायचं आहे. मेमरी वाढली हे तुम्हाला कसं कळणार ना 2 मिनिटामध्ये. नाही नाही ठीक आहे, पण असं देऊ शकतो का आपण तिला? होय होय. ओके. मॅडम मॅडम हं. मॅम कोण? बोला. बॅक पेन होते, मग त्याच्यासाठी रब करून कसं काय आपण पाठीमागे देणार? पाठीमागे कुठे दुखतंय समोरून हात लावा आणि इंटेन्शन द्या. असं आहे.
हा, समोरून हात लावा, समोरून त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हात लावा, इंटेन्शन द्या. मॅम असं मुंगे आल्यासारखं फील झालं होतं आणि नंतरून स्टॉप झालं ते. मग तेव्हा हात काढला तर चालतो ना? हो. म्हणजे ते हिलिंग कम्प्लीट झालं असतं ना? हा. मॅडम हाताला खूप म्हणजे गरम जाणवत होतं खूप. आता पण जेव्हा हिलिंग काहींना गरम संवेदना जाणवतील, काहींना राऊंड राऊंड फिरल्यासारखं वाटेल, काहींना फक्त मागे पुढे गेल्यासारखं वाटेल, काहीतरी हा, खेचल्यासारखं, तसं वाटतंय. काहींना अचानक थंड जाणवेल. तर मग आता हात काढल्यानंतर परत रब करायचे. हिलिंग झालं असेल तर पुन्हा नाही करायचं मग. हा, रब नाही ना करायचं तर. नाही. कोणाचं झालंय? माझं झालंय. काय वाटलं? हे माझ्या पायाचा ताण तणाव थोडा आहे, तो थोडा कमी झाल्यासारखा वाटतोय मला. ओके, व्हेरी गुड, म्हणजे पायाच्या शिरामध्ये पकडतो आता पाय. थांबलं. व्हेरी हे गुड. दुखायचं थांबलं माझं. शोल्डर पेन होत होता. स्वतः केलं की नाही हिल? स्वतःची हिलिंग केली की नाही? किती मिनिटामध्ये? येस मॅम. ते छोटं मोठं दुखणं असतं ते करू शकतो लगेच. कालपासून खूप जास्त शोल्डर पेन होतं. हम्म, थांबलं आज. व्हेरी गुड. अजून? मॅम माझं पण म्हणजे बॅक साईडला पेन होत होतं इथे. हम्म, मग हे आता मी हील केलं ते ते थांबलं माझं लगेच. आणि सेम प्रोसेस आपण मायग्रेनला करू शकतो का? हा, करू शकतो. ओके, थँक्यू. हा, बोला स्वाती देव. माझे पण कंबर दुखत होती कालपासून जरा. तर हम्म, healing घेतल्यानंतर असं गरम हातातून काहीतरी जातंय आणि कमरेच्या इथे खेचल्यासारखं वाटत होतं. व्हेरी गुड. म्हणजे आतपर्यंत जाणवत होतं की काहीतरी प्रवेश करते असं. येस. आता हे कसं पटकन जाणवतंय की काही दिवसांपूर्वीचं असेल ना, तिथे आपल्याला पटकन हिलिंग होऊन जात. मॅडम पाय दुखायचं थोडं कमी वाटतंय मलाही. आणि आपण जेव्हा आपल्या बेंबीजवळ ते हे केलं ना मॅडम, तसं पोट त्या बेंबीच्या आजूबाजूला गोल फिरत होतं, तसंच वाटत होतं. काहीतरी असं फिरते आतमध्ये चक्र. आतमध्ये फिरतं. हो, असं होत होतं मॅडम तेव्हा. हा, व्हेरी गुड. मला तर पूर्ण डोक्यापासून पूर्ण पायापर्यंत असं मुंग्याल्यासारखं आणि असं पूर्ण ऊर्जा आतमध्ये समाविष्ट झाल्यासारखं पूर्ण फील झालं मला. येस, आणि आता व्हेरी गुड. जरी बसलं ना की असं हात जरा जरी रब केले तरी हातातून अशा व्हायब्रेशन यायला लागले, ती मला जाणवायला लागले. येस, व्हेरी गुड. कोणी? अनुराधा, प्लीज अनम्यूट मी फ्रॉम माय डिव्हाइस. अनुराधा कुठे? अनुराधा तुम्ही हँड रेस करा. इलेक्ट्रॉनिकली हँड रेस करा. असे हात वर केले कळत नाही. हा, हा. तुम्हाला हे दिलंय मी, रिक्वेस्ट पाठवली अनम्यूटची. प्रेस करा फक्त तिकडे. करा आता. टाईप करून पाठवा मग. प्रमोद सर काय बोलताय? हात रेस केलाय तुम्ही. काय नाही. मला वाटलं हँड रेस करून ठेवलेत की काय असा. नाही, ते मुलीला सांगत होतो शांत बस. ठीक. तर जाऊया आता पुढे. आता आपण काय करायचं आहे? पटकन जाऊन थोडंसं पाणी घेऊन या ग्लासामध्ये आणि वाटीमध्ये थोडंसं मीठ घेऊन या. पाण्यामध्ये मीठ मिक्स नाही करायचं हा, वेगवेगळ्या हाना. काही काही येतात मिक्स करून घेऊन येतात डायरेक्ट. नाही, नुसतं पीठ आणायचं एवढंच चिमूटभर. काय बोलताय? वैशाली म्यूट करून ठेवा. काय मॅम? नाही, तुमचा आवाज होता म्यूट केलं.
काचेच्या ग्लासमध्ये आणू का स्टीलच्या? कोण कोण बोललं? मॅम कोणी विचारलं? मीच विचारलं, पल्लवी चव्हाण. पाण्याशी मतलब आहे आपल्याला, कोणतं पण कशात पण आहे ना. ओके. एवढे प्रश्न मी काय बोलली? सायली जाधव, आज आपलं मुखमंडल दिसलेलं आहे. ओके, आलेत. आता आपण काय करायचं आहे, जी एनर्जी आपण ऍक्टिव्हेट केलेली आहे ती फक्त आपल्यावर काम करते की दुसऱ्या गोष्टीवरती पण काम करते ते आपण बघायचं आहे. तर समोर जे पाणी ठेवलेलं आहे त्याला आपण काय करणार आहोत, चार्ज करणार आहोत. त्यातली पाण्याची आपण चव बदली करायला बघणार आहोत. चव त्याची बदल म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतो का, तर त्याला तुम्ही बोलू शकता की हे पाणी गोड झालेलं आहे, किंवा मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे, किंवा शहाळ्याच्या पाण्याची चव आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. ते पाणी घ्यायचं हातामध्ये, ग्लास घ्यायचा आहे आणि आता जसं आपण 21 टाइम्स केलं ना तसं त्या पाण्यावरती 21 टाइम्स आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. आधी त्या उजव्या हाताने पाण्याला घेऊन डाव्या हाताने. घ्या कोणता पण हात, काही नाही आपलं. आता मी काय म्यूट नाही. करते, सगळ्यांना ऐका आधी पूर्ण. कोणताही हात घ्या, काही त्याच्यामध्ये नाहीये. तुम्हाला जो वाटेल ज्याच्यातून आपल्याला चांगली ऊर्जा भेटते तो हात घ्यायचा. आता थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, त्याच्यानंतर त्या पाण्याचे सुद्धा आभार मानायचे आहेत आणि मग हिलिंग करायला किंवा चार्ज करायला सुरू करायचं. काय बोलायचं आहे, ते पाण्याचे आभार मानायचे की मी तुझी आभारी आहे. ग्लास आता द्यायचा आहे, 21 टाइम्स आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे, म्हणजे हिलिंग देत आहोत. आणि बोलायचं आहे, दिव्य रेकीच्या कृपेने तुझी चव आता बदलत आहे. तुला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. तू आता संपूर्णपणे चार्ज झालेला आहेस. दिव्य रेकीच्या कृपेने हे पाणी आता संपूर्णपणे चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. 2च वाक्य. हे 21 टाइम्स आपल्याला हिलिंग द्यायची आहे. आधी त्याच्या आधी पाणी पिऊन बघा, चव बदली झाली कशी कळणार. एक घोट पिऊन बघा. आणि आता करा. मॅम एकदा परत अफर्मेशन सांगा ना. दिव्य रेकीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे आणि ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. आता तुम्ही कोणतीही चव बोलू शकता. मॅडम हे कसं शक्य आहे? कोण बोललं, काय बोलताय? मी बोलते बघ, पाणी माझ्या 2दा प्रयोग केला, 2दा पाणी वेगवेगळं चव देत होतं.
कसलं होत एकदा होतं गोड ऐकून पाण्यात आहे. दिलं फिरतात. तिला म्हणलं तू पण ट्राय कर, हा दोनदाही चव बदलली. एकदा शहाळाचं पाणी लागलं, एकदा गोड लागलं. ती म्हणली, मी त्यांना विचारते, म्हणलं विचार, समोरच आहे. आपले हे कसं बोल झालं? काम करतात. आपले बोल, आपल्या बोलामध्ये तेवढी ताकद आहे. बोल काय आहेत? ब्रह्म आहेत. जेवढं निरागसतेने तू सांगणार तो आपलं ऐकणार. लहान मुलांचं मन निरागस असतं, तो लगेच येतो. मॅडम कळलं? परत एकदा सांगता का? कारण माझं नेट गेलं होतं त्यामुळे मी डिस्कनेक्ट झाले होते. दिव्यरेखीच्या कृपेने हे पाणी आता पूर्णपणे चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झाली आहे. झालं? पुन्हा पिऊन बघा. चव थोडी बदलते. बदलली? तीर्थासारखीच चव लागते मॅडम. कोण बोलतोय? हा कुठे? वैशाली पांघ. मॅम, हा बोला. माझी चव नाही बदलली. मी असा हात ठेवला होता, तो क्लॉकवाईज फिरवायचा होता का? हा, हे जे प्रश्न येतात ना त्याच्यामुळे नाही बदलली ती. ओके, मी असा ठेवलेला होता. काय नाही, आपलं इंटेन्शन तेवढं पॉवरफुल पाहिजे. ओके, पण मग हात असाच पाहिजे का? कसाही ठेवा, हे प्रश्नांमुळेच आपलं काम होत नसतात. मग कसाही ठेवा, मी बोलले 21 टाइम्स करू शकता किंवा हिलिंग जाणं महत्वाचं आहे. ओके कळलं? ओके. कोण बोलतंय? चव बदलते मॅम. सरिता, येस बदलली. व्हेरी गुड, छान. माझी पण बदलली मॅडम. व्हेरी नाईस. मग आता हे पाणी आपलं ऐकतं की नाही? पाणी ऐकते, विशेष म्हणजे फिल्टरचं पाणी असून सुद्धा त्याची चव बदलली. येस, ती ताकद आपल्यात आहे. फिल्टर काय करणार? तर फिल्टरला पण आपण हिलिंग द्यायची. तर पाणी आता ऐकतंय. शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. शरीर का नाही ऐकणार? चालतं बोलतं शरीर आहे, जिवंत आहे, तो तर ऐकणारच. पुढे जे मीठ आणलंय वाटीमध्ये त्याची थोडीशी चिमूटभर चव घ्या. किती खारट, त्याचं खारटची इंटेन्सिटी किती आहे बघा, तीव्रता किती आहे. बघितलं? खारट आहे नक्की, तीव्रता कळली. आता सेम त्याला सुद्धा हिलिंग द्यायची आहे 3 मिनिटं. त्याला थँक्यू बोलायचं आहे, मी तुझे आभारी आहे. आणि त्याला सांगायचं आहे की तू आता खूप फिका होत चाललेला आहेस. तुझा खारटपणा आता खूप कमी होत चाललेला आहेस. यू आर नाव टेस्टलेस. हे 3 मिनिटं त्याला हिलिंग द्यायची आहे. परत एकदा सांगा मॅम. बोलायचं आहे, मी तुझी आभारी आहे. तू आता पूर्णपणे फिका होत चाललेला आहेस. तू टेस्टलेस बनत चाललेला आहेस. तुझी चव आता निघून जात आहे. आणि मिठाच्या पाण्याने तुझी मी आभारी आहे. तू आता तू खूप फिका होता चालला आहेस. यू आर टेस्टलेस. तुला कोणत्याही प्रकारची चव नाही. तुला कोणत्याही प्रकारची चव आता उरलेली नाही. मॅडम मीठ पाण्यात टाकायचं का? थोडं डिस्कनेक्ट झालं होतं, ते नाही ऐकू आलं थोडं. नाही, मिठाला मीठ, डायरेक्ट मीठ पाण्यामध्ये नाही डायरेक्ट मीठ टाकायचं. का? हा, वाटेल ते मीठ. मी म्हटलं ना कोणतरी करेल असं.
डायरेक्ट वाटीमधल्या मिठाचं करायचंय. हो वाटीतच आहे मीठ. हा. तीन मिनिटं हिलिंग द्यायची आहे आणि त्याच्यानंतर चव घ्यायची आहे. 3 मिनिटं हिलिंग द्या आधी. झालं? चेक करून बघा चव. कमी खारट लागलं पण पाण्याचं मला नव्हतं जाणवलं. मिठाचं मिठाने जाणवलं. मिठाने तरी ऐकलं? मिठाने ऐकलं? ते खारटपणा त्याचा कमी झाला असता. कमी झालं ना. मिठासारख्या गोष्टीचा खारटपणा कमी होते. मीठ ऑलरेडी एवढं खारट. मीठच का घेतलं? कारण की त्याची मॅम तीव्रता माझंही जास्त आहे. जास्त हम्म. आहे. कळलं? त्याची तीव्रता कमी झाली तर कळणार. जो ऑलरेडी माइल्ड आहे त्याची तीव्रता आपल्याला कळणार नाही. लक्षात येत नाही. कळलं? म्हणून मीठ थोडासा घेतलं. खारट कमी झालं असणार. होणार. खारटपणा कमी झाला त्याचा. हम्म.
म्हणजे मीठ पण ऐकतंय, पाणी पण ऐकतंय. शरीरामध्ये मीठ पण आहे, पाणी पण आहे. आता हे काय आपल्याला जादूचे प्रयोग केले आपण? नाही. हो बोलतायत. नाही. का केलं हे आपण? रोज खातो जेवण, रोज पाणी पितो. आतापासून त्या पाण्याला आणि जेवणाला आपल्याला चार्ज करायचं आहे. स्वतःच्या स्वास्थ्यासाठी किंवा जो कोणती आपली इच्छा आहे, विश आहे, जे काही पाहिजे त्या पाण्याला आणि त्या अन्नाला सांगायचं आणि ते आपण काय करणार? ग्रहण करणार. दिस इज वॉटर चार्जिंग. ह्याच्यावरती कोर्सेस उपलब्ध आहेत. पाण्याला कसं चार्ज करायचं. झाला? किती मिनिटात केला आपण? की अख्खा कोर्स करायला लागला? फक्त पाण्याचा चार्ज करायला? नाही. तर याचा उपयोग कसा करू शकतो आपण? रोज आपण पाणी चार्ज करून सकाळी पिऊ शकतो. आपण जिथेही पाणी स्टोअर करून ठेवते, मग ते बॉटल्स असतील, तुमचं वॉटर प्युरिफायर असेल, आपण मडकं यूज करतो, त्याला आपण चार्ज करू शकतो. म्हणजे स्वतःसाठी पण यूज करू शकतो, घरातल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी पण आपण ते यूज करू शकतो. आणि ज्यांना फिजिकल काही इश्यूज आहेत, त्यांना पाण्यामध्ये त्या प्रकारचे अफर्मेशन देऊन चार्ज केलेलं पाणी आपण त्यांना देऊ शकतो. अशा प्रकारे. आता पण तो व्यक्ती समोर जवळ असला पाहिजे. तुम्ही डिस्टन्स सिलिंग नाही, ते फक्त सेकंड अँड थर्ड लेवल तुम्ही डिस्टन्सने कोणाचंही पाणी चार्ज करून कुठूनही देऊ शकता. दॅट इज इन डिस्टन्स नाही. आता नाही. आता तो व्यक्ती तुमच्या बाजूला असणं गरजेचं आहे. इथे तुम्ही डिस्टन्स नाही वापरू शकत. ते होणार नाही. त्याच्यानंतर जेवण. जेवण झाल्यावरती सगळ्यात जेवणाला, त्या अन्नाला आपण चार्ज करू शकतो, की तुला अमृताचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. हे अन्न जी कोणती व्यक्ती ग्रहण करेल त्याला सर्वोत्तम स्वास्थ्याचा लाभ झालेला आहे. 2च वाक्य, जास्त फापट पसारा लावायचा नाही. 2 परफेक्ट वाक्य पाहिजेत. पूर्णत्वाचे बोल पाहिजेत. अर्धवट बोलायचं नाही. चांगले शब्द पूर्ण. तसं थोडक्यामध्ये पण क्लिअर असलं पाहिजे अफर्मेशन. पूर्ण निबंध नाही बोलायचा तिकडे पॅराग्राफच्या पॅराग्राफ. कारण की ते आपण नंतर हळूहळू कंटाळा येणार एवढं मोठं बोलायला. थोडक्यात बोलायचं पण स्पष्ट सांगायचं आहे. पूर्णत्वाचे बोल वापरायचे आहेत. आणि यू नीड टू चार्ज द फूड. अन्न काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे. पूर्ण ते ब्रह्म. आपलं काय आहुती देत आहोत ना आपण, तर ती आहुती चांगल्या गोष्टींची दिली पाहिजे आपण, सकारात्मक ऊर्जांची. त्यासाठी हॅलो हॅलो बोला. हॅलो मॅम, अन्नाला चार्ज करताना काय म्हणायचं? तुला अमृताची चव प्राप्त झाली आहे. या अमृताचे गुणधर्म प्राप्त कोणतेही. आता मी आता डोक्यात आता अमृताचे आले होता, कारण की अमृत काय देतो? आपल्याला दीर्घायुष्य देतो. अमृताचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. आणि तुला जो कोणी ग्रहण करत आहे त्याला सर्वोत्तम स्वास्थ्याचा लाभ. ज्याचा कसला लाभ पाहिजे? स्वास्थ्याचं स्वास्थ्य किंवा जे हवं असेल ते बोलायचं आपण. हो. 21 वेळा म्हणायचं की 3 मिनिटं म्हणायचं? थोडा वेळ हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत बोललात तरी चालेल, किंवा 3 मिनिटं 2 मिनिटं तुम्हाला आपल्याला कळतं. आता कसे थांबलात त्या हिशोबाने 3 मिनिटं केलं तरी चालेल. 21 वेळा करायचा प्रॉब्लेम काय होतं? लक्ष आपण 21च्या काउंटिंग कडे जातो. ताई, आपलं रेकीचं हे झालं, हे हिलिंगचं देऊन झालं की परत आभार मानायचे ना, परत जायचं रेकी शक्तीचे. आभार मानायचे. हो, म्हणजे शेवटी परत आभार मानायचे. हो हो मानायचे. मॅडम आजची रेकॉर्डिंग टाकणार आहेत ना ग्रुपवर? हो टाकणार आहे. ओके, थँक्यू. मॅम, प्रत्येक वेळेस हिलिंग केल्यानंतर कट डिलीट म्हणायचं ना हे? आता पण म्हणू बोलू शकता. मॅम, आता मी थोडा वेळ झाला हात असंच करून बसले, तर हातामध्ये असं पूर्ण चक्र फिरल्यासारखं असं पूर्णपणे मला फील होतंय. कालच बोलली ना, ते येता जाता तुम्हालाच बोललेली वाटते, येता जाता फील होईल. जास्त फील व्हायला लागले ते. गरम गरम हवा येते हातातून. येस. मॅम, हा, कोण बोलते? सरिता. बोला. जसं आपण पाणी चार्ज करून स्वतःसाठी घेतोय तसं दिवसातून मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो ना, म्हणजे जसं हो. आपण घेतो तसं मुलांना 2 वेळेस देऊ शकतो. हो, म्हणून त्यांना तर बॉटल चार्ज करून ठेवायचे. ओके, थँक्यू. वॉटर प्युरिफायर जे तुम्ही जिथे पाणी साठवून ठेवता ते चार्ज करून ठेवायचं एकदा सकाळी. ओके, चला इथपर्यंत कळलं आहे. का करतो आपण? कारण की आपण शिकतो सगळं. शिक्षण खूप घेतो आपण. आपण सकाळी उठल्यापासून उठाठेव करतो, सगळं करतो.
पण ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऑर्गन कोणतं आहे शरीरातलं? आपले दात 24 तास चालू असतात. स्ट्रॉंगेस्ट बोली, स्ट्रॉंगेस्ट. सगळ्यात नाजूक ऑर्गन कोणतं आहे? मन. मन ऑर्गन कुठे दिसतं? दाखवा जरा मला मन कुठे. आतड्या, डोळे. पोटात. आतड्या. पोट. हं? पोटात. पण असं अन्न जेवतो ना की ते आतो का काम दातो को दिया है, दातो का काम आतो को दिया है. ते चावतो फक्त आणि गिळतो. त्याला डायजेस्ट करायचं काम म्हणजे 32 वेळा चावायचं काम आतड्या करते, ज्या सगळ्यात नाजूक आहेत. किंवा त्यांना असं अन्न देत आहोत की त्यांना डायजेस्ट करता करता त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. बरोबर आहे की नाही? मग ही जी मोठी उठाठेव करतोय सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, जी काही मेहनत करतोय, जे काही करतोय ते कशासाठी करतोय? 2 वेळेचं जेवणाला, जेवणासाठी. शरीरासाठी. पण खाताना काय खातोय? जे नाही खायला पाहिजे. बरोबर? त्यामुळे मग ना आपल्या शिक्षणाचा फायदा ना त्या आपल्या सकाळपासून केलेल्या मेहनतीचा फायदा. बरोबर आहे? कारण ह्याचं काम जो सगळ्यात स्ट्रॉंग आहे त्याचं काम दिलंय आतड्यांना, ज्या आपल्या नाजूक आहेत आणि त्या आपल्या करतायत. डायजेशन चालूच आहे. पण डायजेशन पण कसलं करतायत हे महत्वाची गोष्ट आहे. त्यांना जे झेपेल तेच आपण दिलं पाहिजे वरतून आहुती. म्हणून मग हिलिंग द्यावी लागते. कळतंय? हे सगळं आपण का करतोय? असंच नाहीये, उगाचच नाहीये. आता आली एनर्जी, आता चला आपण सगळं चार्ज करत फिरूया, असं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी कारणं आहेत, लॉजिक आहे, मेकॅनिझम आहे. तर कोणाला काय डाऊट आहेत ते विचारा. तर आता हे आम्हाला ऍक्टिव्हेट जर करायचं असेल तर 21 दिवस करायला लागतं का? असं काही नाही ना? 21 दिवस नाही, रोज करा. हा. सकाळी एकदा. कधी पण किती पण वेळ करा, त्याचं काही नाहीये. त्याचं का रेखीने कसलाही हानी पोहोचत नाही. ऍक्टिव्हेट केल्यावर काय होणार आहे? ऊर्जा आहे तसे इंटॅक्ट राहणार आहेत. तुम्ही किती पण वेळा करू शकता दिवसातून. आणि हे रोज करायचं. ऍक्टिव्हेशनचा फायदा काय आहे? तर सांगितलं ना. म्हणजे आपला ऑरा जो आहे तो हे होत नाही का? म्हणजे ऍक्टिव्हेशन स्ट्रॉंगच किती राहतो. पद्धतीने सांगितलंय करायला? पाम चक्र, नाभी चक्र, 7 चक्र, ऑरा. आता सांगा कशा कशाला इफेक्ट येईल? फुल बॉडीला. मग पण 7 चक्राला आपलं हील करायचंय का? कारण आपण आता फक्त ते आता तुम्ही ऍक्टिव्हेशन बद्दल आपण चर्चा करत आहोत. तुम्ही बोलत आहात चक्रा बॅलन्सिंगचं. ओके, 2 गोष्टी कन्फ्युज करू नका. आता आहे ते ऍक्टिव्हेशन आहे आणि दुसरं जे काल बघितलं ते काय होतं? चक्रा बॅलन्सिंग. उद्या आपण बघणार आहोत डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय करायचं ते आपण उद्याचा लेवल 1 चा लास्ट डे आहे. सो टुमॉरो विल डिस्कस डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय असणारे आहे, लेवल 2 म्हणजे काय, लेवल 3 म्हणजे काय, त्याचा सिलेबस काय काय असणार आहे, किती जणांचे मेसेज आले आहेत, फीस सांगा. ते जे आपण स्ट्रक्चर आहे फीसचं उद्या सांगणार आहोत. मॅडम ऍक्टिव्हेशन मध्ये 3च पॉईंट ऍक्टिव्हेट करायचे का मग? चक्र, नाभी चक्र आणि हृदय चक्र. पाम चक्र. 4 पॉइंट. 4 पाम. नाभी. ऐका आता सगळ्यांनी. पाम, 7 चक्र, नाभी चक्र आणि होल बॉडी अँड ऑरा. कळलं? पाम, 7 चक्र, नाभी, होल बॉडी अँड ऑरा. 4. 1 2 3 4 प्रोसेस असं लक्षात ठेवायचं. त्याला 1 2 3 4 प्रोसेस बोलतो शॉर्ट मध्ये, लक्षात राहण्यासाठी. मॅम जेव्हा हिलिंग एखाद्या बॉडीला हिलिंग करायची असेल तर हे 4 चक्र आपण 4 चक्र ऍक्टिव्हेट करायचे आणि मग पुढे हिलिंग करायची जसं आपण केलं तसं. हो, तेच म्हणजे आता सांगितलं ना मला मगाशी. पाणी म्हणजे मला वॉटर चार्ज करायचं असेल
तर मग मी हे 7 चक्रास बॉडी हिलिंग म्हणजे बॉडी ऑरा हे ऍक्टिव्हेट करून आणि मग मी पाण्याला चार्ज करेन ना. हा, पण हे ऍक्टिव्हेशन एकदाच केलं तरी चालेल दिवसातून. लेव्हल 1 च्या हिशोबाने बोलते मी. लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ला प्रत्येक, तेव्हा तर हिलिंग आपण केसेस किंवा ऍक्च्युअल मध्ये मोठ्या हिलिंग करतो तेव्हा तर ऍक्टिव्हेशन करावं लागतं प्रत्येक वेळेला. आता मॅडम त्याची एसओपी वेगळी आहे. ती लिटरली इट इज एसओपी. जेव्हा जेव्हा आपण ऍक्टिव्हेशन करतो, हिलिंग करतो, तेव्हा तेव्हा आधी ऍक्टिव्हेशन करायचं नंतरच हिलिंग करायची. कंपल्सरी नाहीये, पण बेटर तुम्ही ऍक्टिव्हेशन केलं आणि त्याच्यानंतर हिलिंग केली तर इट इज बेटर. आणि क्लोज मॅडम करताना सपोज आपण ऍक्टिव्हेशन प्रत्येक वेळेस करायचं का? पाणी चार्ज करताना, जेवण करताना, का सकाळी एक वेळा करून घ्यायचं फक्त? सकाळी एक वेळेला केलं तरी पण चालणार आहे. लेव्हल 1 च्या हिशोबाने बोलते मी. कन्फ्यूज करू नका. जेव्हा आपण दुसऱ्यांना हिलिंग देतो तेव्हा पण आपण ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं हो का? हो हो. पण क्लोज करताना फक्त नाभीजवळ हात घेऊन क्रॉस मध्ये कट कर. दुसऱ्यांचं करत असू तेव्हा डिस्कनेक्ट कंपल्सरी करायचं. आपलं स्वतःचं करताना काही गरज नाही. गरज नाही, केलं तरी चालेल. जर डाऊट राहत असेल तर करून टाका. मॅम आपण ह्या हिलिंग थ्रू झाडाला पण म्हणजे एखाद्या वनस्पतीला पण ऊर्जा देऊ शकतो ना. हो. म्हणजे मला जर प्रयोग करायचा असेल, एखादं झाड माझं वाढत नाहीये तर मी त्याला ऊर्जा देऊ शकते ना. होय, देऊ शकतो. काय सांगितलंय? सजीव निर्जीव. सजीव निर्जीव मध्ये सगळं आलं. थँक्यू मॅम. किरण बोला. मॅम आता सध्या मुलाला खूप खोकला येतोय कंटिन्युअस. म्हणजे मी 2 वेळेस त्याला दवाखान्यात जाऊन आणलं पण तरी फरक पडत नाही. तर त्याला मी करू शकते सर आता? हो, करू शकते. औषध कोणतं दिलंय? किती म्हणजे वर्षाचा आहे? तो आता 11 इयर्सचा आहे. हा, औषध कोणतं दिलंय? टॅबलेट्स होत्या म्हणजे डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेल्या. हा, कोणत्या आहेत? ऍक्च्युली नाव लक्षात नाही माझ्या. चालेल. बोला आता. हॅलो एनी हॅलो डाऊट? मॅम, मी पांगरकर बोलतेय. नाही. माझ्या मुलीला मॅम म्हणजे फिट्सचा त्रास आहे, तिला 6व्या वर्षापासून. तर डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे. तिला परत 10वीची परीक्षा आहे, तर तिला परवा गाडीवरतीच तिला अटॅक आला असा. मग तिला मी हिलिंग दिली तर कमी होईल का? आपली ऊर्जा 10% आहे मॅडम. हो का? हिलिंग करतो ना आपण तेव्हा आपण काय बोलायचं असतं की फक्त ऍक्टिव्हेशन करायचं, हँड रब करून ठेवायचं. तुम्हाला जो पार्ट तुमचा दुखतोय त्या पार्टला तुम्ही अफर्मेशन देणार. कळतंय? तो पार्ट अच्छा, माझा पूर्ण affirmation स्वास्थ्य पूर्ण झालेला आहे. ओके. ओके. प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचं मॅम. मोस्टली आता आरोग्याबाबत आहे तर झालेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा. आपल्याला आयदर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये बोलायचं आहे. हे मिळत आहे किंवा हे मिळालेलं आहे. या हिशोबात मिळणार आहे, मिळून गेलेला झालेला आहे असं नाही. आयदर इट इज इन प्रोसेस. जर त्या टाईपचं असेल तर इट इज इन प्रोसेस की मला रोज मिळते ती गोष्ट. आता प्रत्येक महिन्याला आपल्याला जर तेवढे अमाऊंट पाहिजे तर आपल्याला मिळालेलं आहे, नाही मिळत आहे. प्रत्येक महिन्याला ते मिळत आहे. स्वास्थ्य आहे तर पूर्ण स्वास्थ्य मिळालेलंच आहे ना. मिळालेलं आहे. तर ते मिळालेलं आहे. तर आपल्याला तिथे आपलं डोकं लावलं पाहिजे. ओके. त्या हिशोबाने आपण कस्टमाइज करायचं. ओके. थांबूया आता.